नमस्कार. प्रगतीच डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत. झणझणीत असा खेकड्याचा रस्सा आपण तयार करणार आहोत. तर इथे मी साधारण 1.5 किलो एवढे ताजे खेकडे घेतलेले आहेत. हे पहा, काही खेकडे तर अजून जिवंत आहेत, त्यांच्या नांग्या अजून हलत आहेत. तर असे ताजे खेकडे आपण आणायचे आहेत आणि त्याचा आपण आता रस्सा करणार आहोत. त्यासाठी इथे आधी आपण पहिल्यांदा खेकडे साफ करून घेऊयाल. तर पहिल्यांदा आपण त्यांच्या नांग्या तोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे जिथे माझा अंगठा आहे तिथे दाब देऊन असे हे वरचे आपण टलफर खेकड्याच्या वरचे जे कातडी असते ती काढून घ्यायची आहे. ओढून अशा पद्धतीनं हे काढून घ्यायचे आहे. याच्या ज्या नांग्या आहेत त्या देखील आपण काढायच्या आहेत आणि थोडासा दाब देऊन खेकड्याच्या वरचे जे हे कवच असते ते असे हे आपण काढून घ्यायचे आहे. थोडा दाब दिला की ते निघते व्यवस्थित आणि त्यानंतर आपण हे खेकडे सगळे स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपण हे खेकडे सगळे इथे मी साफ करून घेतलेले आहेत. मोठ्या नांग्या आणि बारीक नांग्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि मधला भाग तिथे आहे. आता जे आपल्याला रश्श्यासाठी मसाला लागणार आहे किंवा जे मसाला बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते इथे मी घेतलेले आहे. कांदा आणि खोबरे भाजून घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, आलं आहे, तीळ थोडे घेतलेले आहेत, जिरे आणि धने घेतलेले आहेत. तीळ, जिरे आणि धने हे देखील आपण भाजून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा तीळ, जिरे आणि धने बारीक करून घेऊयाल. त्यानंतर जे राहिलेले साहित्य आहे ते देखील आपण व्यवस्थित असे हे बारीक करून घ्यायचे आहे. आलं, लसूण, खोबरं आणि कांदा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान असे हे आपण वाटून घ्यायचे आहे. थोडे पाणी टाकत आपण हे बारीक असे वाटून घ्यायचे आहे. तर इथे हे मी वाटण तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे हे आपले वाटण भरपूर असे तयार झालेले आहे. आता आपण या ज्या छोट्या नांग्या आहेत त्या देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. मोठ्या नांग्यांना थोडे ठेचून घ्यायचे आहे, म्हणजे आतील रस छान शिजला जातो. एखाद्या कापडात घेऊन आपण त्याला थोडे 1-2 वेळा असे थोडे ठेचून घेतले तरी चालेल. जास्त ठेचायचे नाही, थोडेच असे मोठ्या नांग्या ठेचून घ्यायच्या आहेत. आणि या ज्या बारीक नांग्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आणि त्याचा रस किंवा अर्क आपण काढणार आहोत. तर इथे मी बारीक नांग्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतलेल्या आहेत. त्या आपण एका पातेल्यामध्ये हा रस काढून घेऊयात आणि राहिलेल्या ज्या बारीक नांग्या आहेत त्या देखील मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये आपण थोडे पाणी टाकून अशा प्रकारे चाळणीने आपण ते चाळून घ्यायचे आहे. म्हणजे जो नांग्यांवरचे जे कवच असते ते ह्या चाळणीवर राहते आणि रस्सा खाली येतो. म्हणजे आतील जो पांढरा रस असतो, पांढरा भाग जो असतो त्याचा रस खाली पडतो आणि वरचे कवच हे चाळणीवर राहते. अशा प्रकारे आपण हे गाळून घ्यायचे आहे. कवच म्हणजे असे हे जे वर हे चाळणीवर राहिलेले आहे ते आपण रश्श्यासाठी वापरायचे नाही, ते आपल्या पोटासाठी चांगले नसते. यातील फक्त रसच आपण वापरायचा आहे. म्हणजे छोट्या नांग्यामधील अर्क आपण फक्त काढून घ्यायचा आहे. यालाच खेकड्यांचा
स्टॉक असे देखील म्हणतात. हे पहा, अशा प्रकारे जे वर कवच राहिलेले आहे ते आपण टाकून द्यायचे आहे आणि हा अशा प्रकारे घट्टसर असा छान खेकड्यांचा अर्क आपला तयार झालेला आहे आणि ते आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत. इथे 6 ते 7 आमसुले देखील मी 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत घातलेली होती. आमसुलाचा रस देखील आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही सर्व तयारी छान झालेली आहे. आता आपण खेकड्याचा रस्सा तयार करायला घेऊयाल. पातेले एक पातेले छान असे गरम करून घेऊयाल आणि त्यामध्ये तेल टाकूयाल आणि त्यावर आपण आता एक कांदा थोडासा परतून घेणार आहोत. कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो टाकूयाल आणि कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेऊयाल. कांदा आणि टोमॅटो छान परतले गेले की आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊयाल. थोडी हळद आणि थोडी हिंग इथे आपण टाकायची आहे. खेकड्याच्या रस्स्यामध्ये हिंगाचा नक्की वापर करा. यामुळे पचनासाठी आपल्याला मदत होते. थोडी हिंग टाकलेली आहे आणि आता आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे त्याप्रमाणे काळा मसाला आपण इथे टाकून घेऊयाल. इथे साधारण मी 2.5 चमचे काळा मसाला टाकलेला आहे. ते देखील आपण तेलावर छान असे परतून घेऊयाल आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केले होते ते आता आपण या तेलामध्ये टाकून घेऊयाल आणि हे वाटण देखील आता आपण छान असे परतून घेणार आहोत. तेलावर मस्त असे हे वाटण आता आपण छान खमंग असे परतून घेणार आहोत. आपण वाटण जसे छान खमंग परततो त्याप्रमाणे आपली रस्सा भाजी तयार होते. तर इथे आपण वाटण छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. साधारण एक 7 ते 8 मिनिटे आता मी इथे हे वाटण परतून घेतलेले आहे. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहे म्हणजे रस्सा आपला छान होतो. तर इथे पहा, वाटणाला तेल सुटायला लागलेले आहे. आणखीन 2 मिनिटे आपण इथे हे व्यवस्थित असे भाजून घेऊयाल आणि त्यानंतर मग आपण यामध्ये खेकडे टाकूयाल. तर इथे तेल छान सुटलेले आहे आणि मसाला देखील आपला छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण खेकडे टाकून घेऊयाल. सर्व खेकडे आता यामध्ये आपण टाकून घेऊयाल आणि व्यवस्थित असे हे खेकडे देखील यामध्ये आपण आता मसाल्यामध्ये परतून घेऊयाल. सर्व खेकडे इथे मी आता या मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि मस्तपैकी 2 ते 3 मिनिटे छान खेकडे देखील आता आपण या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत, छान परतून घेणार आहोत. खेकडे आणि नांग्यांमुळे हलवायला थोडेसे अवघड जाते, पण हळूहळू आपण व्यवस्थित असे ते मिक्स करून घेऊयाल. आणि आता त्यानंतर आपण जो छोटा नांग्यांचा अर्क काढला होता तो यामध्ये टाकूयाल. वरवरचे पाणी असे टाकायचे. खाली जो गाळ राहिलेला असतो थोडंफार राहतं ते कवचाचं, ते आपण टाकायचं नाही. आता इथे मी सर्व अर्क तो टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे ते आता आपण मिक्स करून घेऊयाल. आणि आपल्याला ज्या प्रमाणात आता रस्सा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये गरम पाणी ओतून घेऊयाल. तर इथे मी थोडे गरम पाणी ओतलेले आहे आणि ते देखील आता आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयाल. आणि जे आमसूल आपण भिजत घातलेले होते ते देखील छान आपण कुस्करून त्याचा देखील रस्सा आपण भाजीमध्ये टाकून घेऊयाल. व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयाल.
चवीनुसार थोडेसे मीठ टाकूयाल आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊयाल. आणि आता हे आपण रस्सा थोडासा असा ढवळत राहायचा आहे. म्हणजे रश्श्याला एकदम अशी उकळी येऊ द्यायची नाही. कारण जो आपण छोटा नांग्यांचा रस यामध्ये टाकलेला आहे तो व्यवस्थित असा यामध्ये एकजीव होऊ द्यायचा आहे. त्यामुळे आपण हे उकळी येताना थोडे आपण हे हलवून घ्यायचे आहे. म्हणजे पूर्ण अशी त्याला उकळी येऊ द्यायची नाही. थोडे थोडे हलवत राहायचे आहे अधूनमधून. साधारण एक 10 मिनिटे झाली की त्यानंतर आपण बारीक गॅसवर आता हे खेकडे शिजवून घेणार आहोत. साधारण एक 15 मिनिटे आपण हा खेकड्यांचा रस्सा आणि खेकडे शिजवून घेणार आहोत. तर इथे मी 15 ते 20 मिनिटे खेकडे छान असे शिजवून घेतलेले आहेत. आणि इथे आपला खेकड्याचा रस्सा कालवण मस्त असे तयार झालेले आहे. पहा किती छान असा खेकड्याचे कालवण आपले दिसत आहे. झणझणीत तर्रीदार मस्त असे हे आपले खेकड्याचे कालवण तयार झालेले आहे. पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी खेकड्यांचे असे कालवण करून नक्की खा. तर इथे हे आपले खेकडे शिजलेले आहेत. एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि मस्त असे हे आपले खेकड्याचे तर्रीदार कालवण तयार झालेले आहे. हे पहा किती सुंदर आणि चविष्ट असे हे आपले खेकडे तयार झालेले आहेत. खेकडे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे नक्की तुम्ही खेकड्याचे कालवण करून खा. तर इथे गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त असे हे आपण खेकड्याचे कालवण चपाती, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.